आम्हाला खात्री आहे यावेळच्या निवडणुकीमध्ये आम्ही 100% महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। कुठंतरी कुणाला तरी काही खुशी काही गम असं होणारच आहे, कारण 4 वार्ड एकत्र आल्यानंतर कुणाचा तरी भाग गेलेला आहे, कुणाचा तरी भागामध्ये समावेश झालेला आहे। प्रभाग रचना योग्य पद्धतीने झालेली आहे आणि ती तशीच राहील, फार काही मोठा बदल होणार नाही। निवडणूक आहे, जो जिता वही सिकंदर। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। प्रभाग रचना जाहीर झालेली आहे, त्यामध्ये हरकतीला वेळ दिलेला आहे। फार मोठा काय बदल व्हायचा नाही। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन ही प्रभाग रचना केलेली आहे। यावेळच्या निवडणुकीमध्ये 4 प्रभागाचा 1 प्रभाग झालेला आहे, त्यामुळं ही निवडणूक महत्त्वाची निवडणूक असणार आहे। महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहे। मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी निश्चितपणे ताकदीने यामध्ये उतरणार आहे। 12 महिने कामात असणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे। यामध्ये आता मला असं वाटतं की विरोधकांच्या डिपॉझिट जप्त होतील अशा पद्धतीचं वातावरण आहे, कारण 40 वर्षाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा होता, तो मराठा आरक्षण या ठिकाणी दिले गेलेला आहे। कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालेला आहे, मग कोल्हापूरचे सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत। या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय आलं, मेडिकल कॉलेज आलं, सर्व गोष्टी या ठिकाणी कोल्हापूरसाठी या सरकारनं केलेल्या आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार आणि सर्वच जण आणि चंद्रकांत दादा पाटील यांचं लक्ष या ठिकाणी निश्चितपणे आहे। आम्हाला खात्री आहे यावेळच्या निवडणुकीमध्ये आम्ही 100% महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही, एवढे मात्र 100%। खरं तर 4 प्रभागांचा 1 प्रभाग असं प्रभाग रचना यावेळेला झालेली आहे। 4 नगरसेवक असणार आहेत, मात्र सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षेप्रमाणे ही प्रभाग रचना झाली असं वाटते। कुठंतरी कुणाला तरी काही खुशी काही गम असं होणारच आहे, कारण 4 वार्ड एकत्र आल्यानंतर कुणाचा तरी भाग गेलेला आहे, कुणाचा तरी भागामध्ये समावेश झालेला आहे। त्यामुळं असं म्हणून चालणार नाही। ज्याचं काम आहे तो निश्चितपणे यामध्ये चांगली आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवू शकतोय आणि बाकीच्या इतर पक्षांच्या सत्ता जिथे असत्या त्याला नावं ठेवलं जाते नेहमी। आतापर्यंत महापालिका यांच्याच ताब्यात होती, त्यामुळं त्यावेळेला आम्ही ओरडत होतो, असं म्हणून चालणार नाही। प्रभाग रचना योग्य पद्धतीने झालेली आहे आणि ती तशीच राहील, फार काही मोठा बदल होणार नाही। निवडणूक आहे, जो जिता वही सिकंदर अशा पद्धतीने होणार आहे, पण निश्चित महायुती 100% यावेळेला महापालिकेची सत्ता हातात घेईल आणि उरलेले सगळे कोल्हापूरचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लावेल, याबद्दल शंका नाही। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।